नमस्कार मित्रांनो. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सुखदाजवळ येऊन विचारते की काय ग, काय करते सुखदा? तेव्हा ती म्हणते की काय नाही कल्याणीताई, हे सार्थकसाठी जरा कॉफी बनवते, म्हणजे त्याचं डोकं जरा शांत होईल. तेव्हा आनंदी म्हणते की म्हणजे काय झालंय नक्की? तेव्हा मग ती म्हणते की बघ ना, हा सार्थक असा का वागतो ना, काहीच कळत नाहीये. तो जरा विचित्र विचार करतोय. तेव्हा मग आनंदी म्हणते की काय विचार करत आहेत ते? तेव्हा मग सुखदा त्यावर म्हणते की सार्थकला असं वाटतंय की त्या डिझाईन तुम्ही केल्या होत्या ना, त्या तू गायब केल्या आहेस. तेव्हा मग आता आनंदी म्हणते आणि असं का वाटत आहे त्यांना? तेव्हा मग सुखदा म्हणते की नाही ग, मलाही कळत नाहीये की सार्थक असा का विचार करतोय. असा विचार तो कधीच करत नाही, पण आता नेमकं त्याच्या बाबतीत काय झालं ना, तेच कळत नाहीये मला. आणि सार्थक असा विचार करतोय म्हणूनच मी म्हणते की नेमकं काय चाललंय कळत नाही. तेव्हा मग आता लगेच आनंदी म्हणते की मग बरोबरच विचार करत आहेत ते. हे बघ, या तुझ्या डिझाईन्स. आता डिझाईन्स पाहिल्यावर सुखदाला धक्का बसतो. ती म्हणते की कल्याणीताई, या डिझाईन्स तुझ्याकडे कशा काय आल्या? म्हणजेच सार्थक म्हणत होता की तूच घेतल्यास, मग खरंच तुझ्याचकडे आहे होत्या का या डिझाईन्स? त्यावेळेला आनंदी म्हणते की नाही, माझ्याकडे नव्हत्या या, त्या तुझ्या लाडक्या 2 परिराण्यांकडे होत्या. त्यांच्याकडूनच मी या डिझाईन परत घेतल्या. तेव्हा हे ऐकल्यावर सुखदा म्हणते की काय, या दोघींनी डिझाईन घेतल्या होत्या? यू मेन वृंदा आंटी आणि शलाका. थांब, मी ना त्यांना बरोबर धडा शिकवते, सोडणार नाही मी त्यांना. तेव्हा आनंदी तिला थांबवत म्हणते की थांब, अगं सुखदा, असं काही करू नकोस, थांब. मी त्यांना ना बरोबरच अद्दल शिकवलेली आहे, त्या पुन्हा असं कधीच काही करणार नाहीत. तेव्हा मग आता लगेच हे ऐकल्यावर सुखदा म्हणते की नाही कल्याणीताई, मला खरंच खूप राग आलेला आहे सगळ्याचा. हे कशा अशा वागू शकतात ना, खरंच कळत नाही काय भेटतं त्यांना वागून. तेव्हा आनंदी म्हणते की त्यांची जुनी सवय आहे, दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय त्यांना बरे वाटत नाही आणि त्यातच त्यांना मजा वाटते. हे ऐकल्यावर सुखदाला धक्का बसतो. ती म्हणते की कल्याणीताई, तुला कसं कळलं की ह्या दोघी दुसऱ्यांना सतत त्रास देत असतात? तेव्हा मग तू यांना कशी ओळखते? असं ती म्हणते. तेव्हा मग आता लगेच आनंदी म्हणते की तसं नाही गं, मी ना आश्रमात होते ना, त्याच्यामुळे आश्रमामध्ये बऱ्याच लोकांशी मला सवय होती. कोण कसं वागतं, काय वागतं आणि कोणाचे काय स्वभाव आहेत ना, हे मला लगेच ओळखता येतं. म्हणूनच मी असं म्हणाले. आणि त्यांचे स्वभाव काय आहेत ना, हे मी लगेच ओळखून घेतलं. त्याच्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज लागली नाही किंवा कन्क्लुजनची गरज लागली नाही. ते कसे आहेत मला पटकन ओळखता आलं आणि म्हणूनच मी त्यांना चांगलीच अद्दल शिकवली आहे. आता तू काहीच घाबरू नकोस. त्यानंतर आता सुखदा म्हणते की वाव, मला माझी ही स्ट्रॉंग कल्याणीताई खरंच खूप आवडली. आनंदीही खुश होते. नंतर ती म्हणते की बरं, मी सार्थकसाठी कॉफी बनवते, तुलाही पण देऊ का? तेव्हा आनंदी म्हणते की नको. नंतर आता लगेच सुखदा म्हणते की थांब, मी साखर टाकते. तेव्हा मग आता लगेच कल्याणी म्हणते की अगं, त्यांना अर्धाच चमचा साखर टाक, त्यांना तेवढीच लागते. तेव्हा मग सुखदा म्हणते की काय कल्याणीताई, तुला कसं समजलं की सार्थकला तेवढी साखर लागते? तेव्हा मग कल्याणी म्हणते की अगं, त्या दिवशी मी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं होतं. बरं, या कॉफीसोबत त्यांना डिझाईनही दे, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तेव्हा सुखदा म्हणते की हो, म्हणजे त्याचा मूड जरा चांगला होईल. तर इथे सार्थक खाली असतो, अण्णा आणि मनोज आलेले असतात. अण्णा आणि मनोजला पाहून सार्थक त्यांचं वेलकम करतो आणि नंतर आनंदी म्हणते की अण्णा कसे आहात तुम्ही? आणि ती मनोजला देखील मिठी मारते आणि त्या दोघांनाही आनंदीला भेटून फार बरं वाटतं. तेव्हा मग आनंदी म्हणते की अण्णा, तुम्ही अचानक कसे आलात? तेव्हा मनोज म्हणतो की अगं आनंदी, त्यांना तुझी खूप आठवण येत होती. खरं तर कालच ते तुला भेटायचं बोलत होते, पण मीच त्यांना अडवलं. मी त्यांना म्हणालो की आज भेटायला जाऊया नको, म्हणूनच आम्ही आज इथे भेटायला आलो आहे. आणि खरं तर अगं, एक काम पण होतं. विशाल आहे ना, त्याचा कॉल आला होता आणि विशालला काही पेपर्सवर सह्या हव्यात म्हणून. आनंदी पेपरवर सह्या करते, तेवढ्यात सुखदा येते आणि म्हणते अण्णा कसे आहात तुम्ही? तुम्ही 1-2 मिनटं बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. तेव्हा सार्थक तिथे असतो. अण्णा म्हणतात की नको, आम्ही तुझा चहा घेण्यासाठी नंतर येऊ. सुखदा त्यावर म्हणते की अण्णा, असं कसं, तुम्ही माझ्या होणाऱ्या सासरी आलात, तुम्हाला असंच कसं पाठवणार मी? तेव्हा अण्णा म्हणतात की तसं नाही, आम्ही तुझा चहा घेण्यासाठी पर्सनली नंतर कधीतरी पुन्हा येऊ. मनोज म्हणतो की ते काय आहे ना, आम्ही विशालचा कॉल आला होता, कल्याणी मॅडमच्या सह्या हव्या होत्या म्हणून आलो होतो. नंतर मग आता लगेच सुखदा म्हणते की तुम्ही विशालला ओळखता ना? मग त्यावर मनोज म्हणतो की हो, खरंच खूपच चांगला आहे तो. मग त्यावर ती म्हणते की असणारच ना चांगला, कारण कल्याणीताईची ओळख जी आहे ती आणि कल्याणीताईची निवड चांगलीच असणार ना. हे ऐकल्यावर अण्णा म्हणतात की म्हणजे काही समजलं नाही. त्यावर सुखदा म्हणते की
कल्याणीताईने विशालची निवड केलेली आहे, तो तिचा होणारा नवरा आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. नंतर सुखदा म्हणते की नाही, म्हणजे अण्णा मलाही जेव्हा हे ऐकलं ना तेव्हा असाच धक्का बसला होता. आणि हो, आणखी एक, जेव्हा तुम्ही माझ्या लग्नाला यालच हे मला माहिती आहे, तसंच तुम्ही कल्याणीताईच्या आणि विशालच्याही लग्नाला यायचं आहे. हां, आपण खूपच धमाल करू असं सुखदा म्हणते. आणि त्यानंतर अण्णा म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही निघतो, आम्हाला उशीर होत आहे. आणि ते दोघेही निघतात. आणि सार्थकलाही कळलेलं असतं की अण्णा आणि मनोज या दोघांनाही आनंदीच्या त्या निर्णयाचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यावर इथे आता अण्णा म्हणत असतात की काय करते ही आनंदी अशी, असा निर्णय घेताना तिला काहीच कसं वाटलं नाही. तितक्यात आनंदी मागून येते आणि म्हणते की अण्णा प्लीज थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की आता काय बोलायचं आहे आनंदी. ती म्हणते की मला जे काही बोलायचं ते प्लीज ऐकून तरी घ्या. त्याच वेळेला आता मनोज म्हणतो की आनंदी, आता काय बोलायचं बाकी राहिलं आहे. तू तुझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतला आहेस, आम्हाला तुला सांगावंसंही वाटलं नाही. आणि हो, मी विसरलंच होतो की तू आता आनंदी नाही तर कल्याणी मॅडम आहेस. म्हणूनच कल्याणी मॅडम त्यांचा निर्णय जो काही घेतील तो थोडी आम्हाला सांगणार आहेत. तेव्हा मग आता ती म्हणते की दादा, अरे एकदा मी काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. पण मनोज म्हणतो की नको आनंदी, काहीच गरज नाही त्या सगळ्याची. तू जर तुझा काही निर्णय घेतलास तर तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. त्याबद्दल तुला काही वाटलं नसेल की आम्हाला सांगावं, म्हणून जाऊ दे, आम्ही येतो असं म्हणून अण्णा आणि मनोज नाराज होतात आणि तिकडून निघून जातात. त्याच वेळेला आनंदी तिकडे तशीच उभी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सार्थक त्याच्या खोलीत येतो. त्याच वेळेला सुखदा म्हणते की सार्थक काय झालं. तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही. मग आता लगेच ती म्हणते की मला माहिती आहे अण्णा आणि मनोज अचानक आल्यामुळे तुला आनंदीची आठवण आली असेल. आणि मी तुला म्हणणारही नाही की आठवण काढू नकोस किंवा काही दुसरा विचार करू नकोस. ठीक आहे, हे सगळं आहे तुझ्या मनात आलं आहे तर ते वाहून जाऊ दे, पण ते काही मनामध्ये तू ठेवू नकोस. मला आता इतकंच कळते की तुझ्या मनामध्ये खूप काही साचलं आहे. आणि जर मनावरची ती जखम आहे त्याची कपली तू सारखी सारखी काढत राहिला तर त्याचा त्रास तुला होईल. म्हणून मला असं वाटतं की तू निर्मळपणे जे काही आहे ते बोलून मोकळं व्हावं. मला फक्त इतकंच कळतं की तुझ्या या ज्या काही गोष्टी आहेत, तुझी ही नाती आहेत ती तुझी आहेत आणि ती सोडून दे असेही मी तुला म्हणणार नाही. आणि तो माझा हक्क नाही आहे, कारण तुमचं त्या व्यक्तीवर तितकं प्रेम आहे. पण जर सारखी सारखी ही मनावरची जी खपली आहे तू काढत राहिलास तर त्याचा त्रास तुला होणार आहे सार्थक. म्हणूनच मी म्हणते की सारखा सारखा त्या गोष्टींचा विचार करू नकोस. ही जी काही गोष्ट आहे ती तू सांभाळून घे आणि तुला त्याचा त्रास होऊन देऊ नको, इतकंच मला वाटतं, बाकी काही नाही. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की सुखदा, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, मला पटतंय. पण पण काय ना, प्रत्येक वेळेला असं असतं ना सुखदा, की आपण एखादी गोष्ट असते त्या गोष्टीला एकाच अँगलने बघत असतो आणि दूर राहून आपण एकाच दृष्टीने ते सगळ्याकडे बघत असतो. पण असंही असू शकतं ना गं, की त्या गोष्टीची दुसरी पण काहीतरी बाजू असू शकते. आपल्याला तर एकच बाजू समजलेली असते, पण त्याचा दुसराही काही दृष्टिकोन असू शकतो. असंही होऊ शकतं ना. आपण प्रत्येक वेळेला त्याच बाजूचा विचार करतो, कारण आपल्याला वाटतं की तीच बाजू योग्य आहे, पण नाही, असं नसतं. प्रत्येक वेळेला दुसरी बाजूही असू शकते आणि ती आपण समजून घेत नाही. तेव्हा मग आता सुखदा म्हणते की सार्थक, हे बघ, तू जे काही म्हणतोयस ते मला कळत नाही आहे, पण हो, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. पण कसं ना, कधी कधी आपलं भलं यातच असतं की आपण ती गोष्ट एकाच बाजूने बघावी. नाहीतर आपल्याला सगळीच गोष्ट समोर नसते आली का, तेच तर मोठी गोष्ट आहे. आणि हे बोलल्यानंतर सुखदा म्हणते की बघितलं सार्थक, तुझ्याशी बोलता बोलता मीही किती भारी बोलायला लागली आहे, किती भारी बोलायला शिकली आहे. आणि ती हसायला लागते. नंतर मग सार्थक मला ती म्हणते की सॉरी, खरं तर तू सिरियसमध्ये बोलतोयस आणि मी मात्र त्या गोष्टीची गंमत करते. आणि हो, मी अशीच आहे, मनात जे काही येतं ते मी बोलून मोकळे होते, काही मनात ठेवत नाही. माझं तुझ्यासारखं नाही आहे आतमध्ये साचून साचून ठेवायचं. पण ठीक आहे, ती तुझी तुझी एक प्रोसेस आहे. पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की प्लीज तू आनंदी राहा यार, कुठलंही टेन्शन अगदी मनावर घेऊ नकोस, असं ती त्याला बोलते आणि त्याला मिठी मारून तिथून बाजूला निघून जाते. आणि सार्थक त्यावेळेला विचार करत असतो की नेमकं हे सगळं काय आहे. मनोजदादा आणि अण्णांना आताच हे कळलं की आनंदी ही विशालसोबत लग्न करते. जेव्हा त्यांच्यासमोर हा विषय आला तेव्हा त्यांनाही अस्वस्थ वाटलं आणि त्यांना ही गोष्ट आताच कळली आहे असं वाटलं. मग आनंदीने ही गोष्ट का सांगितली नसेल. आनंदीने ही गोष्ट मुद्दाम लपवून ठेवली की खरंच आनंदीच्या मनात असं काही नाही, त्या फक्त खोटं बोलतायत
असा विचार सार्थकच्या डोक्यात येत असतो. तर इथे घरी अण्णा आणि मनोज आलेले असताना तिथे मालती येते आणि म्हणते की काय हो, काय झालं? तुम्ही आलात का आनंदीला भेटून? तुम्हाला आनंदी भेटली का? आणि काय बोलली आपली आनंदी? तेव्हा मग आता लीना म्हणते की तुमचे चेहरे पडलेत याच्यावरून मला असं वाटतंय की कदाचित तिथे तुमचा काहीतरी अपमान झाला आहे. ते लोक तुम्हाला काहीतरी वाईट साईड बोलले ना, सांगा मला. तेव्हा मग मनोज म्हणतो की नाही, असं काही झालेलं नाही आहे तिथे. त्यावेळेला मग आता मालती म्हणते की बोला ना, काय झालंय? तेव्हा अण्णा म्हणतात की आपल्याला तो विषय आता काढायला नको. जे आनंदी करते तो तिचा निर्णय आहे. पण मला ह्याचंच वाईट वाटतं की तिला कधीही आपल्याला हे सगळं सांगावंसं वाटलं नाही. तिला हा निर्णय आपल्या विचारात घेऊन सांगावंसं वाटलं नाही, याचाच मला जास्त त्रास होतो. तेव्हा मग मालती म्हणते की अहो, काय झालंय नेमकं? तुम्ही नीट सांगा ना की काय झालंय? नीट काही सांगायला तयार नाही, मग आम्हाला कसं काय कळणार आनंदी काय बोलली आहे, तिने कोणता निर्णय घेतला आहे? तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. आनंदी ही आपली राहिली की नाही, किंवा ही आपली लेक आहे की नाही, याचाच प्रश्न पडतोय मला. कारण ती आता इतकी वेगळी वागते की ती अलिप्त राहते, की ती तिच्या आयुष्यातले सगळे काही निर्णय स्वतः घेते. हां, ती 6 वर्षापूर्वी निघून का गेली याचं उत्तर तर तिने दिलंच नाही आपल्याला. पण त्याशिवाय आता तिने नवीन प्रश्न पण निर्माण केला आहे. आता काय करायचं, काय नाही मला कळत नाही. तेव्हा मालती म्हणते की बोला तरी काय झालं? आनंदीचं नेमकं काय झालं? तेव्हा ते म्हणतात की आता माझ्यासमोर हा विषयही काढू नको. असं म्हणून अण्णा तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेला मनोजला ती विचारते की मनोज, अरे काय झालं? तू तरी निदान सांग, आनंदीने काय केलंय? तेव्हा मग मनोज म्हणतो की आई, खरंच आम्हाला कळत नाहीये आनंदी अशी का वागतेय. ती निघून गेली ते ठीक, पण आता ती तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला मोकळी झालेली आहे. म्हणूनच आता त्याबद्दल आपण काहीच बोललं तरी तिला कळणार नाही, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. तर इथे आनंदी ही देवापाशी पाया पडायला आलेली असते आणि देवाला ती हात जोडते आणि तिला खरंच खूप मनातून खचल्यासारखे झालेली असते. आणि ती पुन्हा मागे जाणार तेवढ्यातच सार्थक समोर येतो. आनंदी जात असते. सार्थक म्हणतो की आनंदी, 1 मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आता आनंदी म्हणते की बोला, काय झालंय? तुम्ही जर माझ्याशी त्या विषयावर बोलणार असाल तर मला प्लीज बोलायचं नाही. तेव्हा मग सार्थक म्हणतो की नाही, मला त्या विषयावर नाही बोलायचंय. मी काय बोलतोय ते निदान ऐकून तरी घ्या. तेव्हा मग आनंदीला तो म्हणतो की उद्या बाबांचं कार्य आहे. हे ऐकल्यावर आनंदीला वाईट वाटतं. आनंदी म्हणते की बाबा, आजही बाबांची आठवण काढली तरीही अस्वस्थ व्हायला होते. खरंच खूप जीव लावला होता त्यांनी मला. अगदी स्वतःच्या मुलीसारखा जीव लावला होता त्यांनी मला. तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो, बाबांचं उद्या कार्य करायचं ठरवलंय. मला माहिती आहे की तुम्ही बाबांना खूप जवळचे मानत होत्या आणि बाबाही तुमचे अगदी क्लोज होते, तेही तुम्हाला मुलगी मानायची. म्हणूनच तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती की उद्या बाबांचं कार्य करायचं होतं. त्याच्यासाठी प्लीज आपण दोघांनी जोडीने पूजा केली तर. मला असं वाटलंय की हे कार्य आपल्याला घाटावरती करावं लागेल. म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत आलात तर आपण जोडीने हे कार्य करूया आणि ते त्यांनाही खूप आवडेल. तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही, आपण हे सगळं असं नाही करू शकत. आपण जोडीने कोणत्याही प्रकारची पूजा नाही करू शकत. तेव्हा सार्थक म्हणतो की प्लीज, एवढ्या पूजेपुरतंच बोलतोय मी तुम्हाला, बाकी काही नाही. हे केलं तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून मी म्हणतोय. तेव्हा मग आनंदी म्हणते की तुमचं म्हणणं मला कळतं आहे, पण काय करणार, इथे हे सगळं करणं म्हणजे आपल्यासाठी रिस्क आहे आणि आपल्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत घरामध्ये. म्हणूनच आपण असं निघून जाणं हे बरोबर नाही आहे आणि ते आपल्याला जमणार देखील नाही. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जे वाटतंय ते करा, पण मी तुमची वाट बघेन उद्या. कारण गेली 6 वर्ष मी तेच तर करत आलो आहे. मी तुमची वाटच तर बघत आलो आहे, असं सार्थक तिला बोलतो. आणि त्याच वेळेला आनंदीला वाईट वाटतं आणि ती तिकडून निघून जाते. त्यानंतर आनंदी रडत बसलेली असताना तिथे कल्याणी, ताई काय झालं? ए तायडे, का रडतेस? असं विचारत सुखदा जाते. तेव्हा कल्याणी स्वतःचे डोळे पुसते आणि ती तिला काही सांगत नाही. तेव्हा सुखदा म्हणते की बोल ना कल्याणी ताई, काय झालं? तू काहीच का सांगत नाहीयेस? काही बिनसलंय का तुझं? तेव्हा ती म्हणते की तुला कोणी काही बोललंय का? तेव्हा कल्याणी म्हणते की नाही, काहीच नाही. तेव्हा मग सुखदा म्हणते की मग मला सांग ना, तुझं असं का झालंय? तेव्हा ती म्हणते की नाही, मला माहिती आहे की तुला माझं जाणून घेण्याची इच्छा असेल, पण प्लीज आत्ता मला काही सांगायचे नाही. कारण तुझे हे सगळे लग्नाचे आनंदाचे दिवस आहेत, त्याच्यात मला उगीचच माझं दुःख घालायचं नाही. तेव्हा मग आता सुखदा म्हणते की कल्याणी तायडे, तू मला स्वतःचं मानत नाहीस का? तेव्हा मग आता
सुखदाला ती म्हणते की मी तुला आपलीच म्हणते, पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना? सुखदा म्हणते की माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तायडे तुझ्यावर, पण तुझाच माझ्यावर विश्वास नाही आहे, म्हणून तर तू मला सांगत नाही आहेस ना. तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही गं, खरंच सुखदा तसं काही नाही आहे, पण इतकंच आहे की मला तुझ्या लग्नाच्या या सगळ्या आनंदी दिवसामध्ये उगीचच काही तुला वाईट वाटेल असं सांगायचे नाही. तेव्हा मग हे ऐकल्यावर सुखदाला खूप वाईट वाटतं. सुखदा म्हणते की मला ना हे अजिबात आवडलेलं नाही आहे. इकडे तू अशी वागते, काही होतंय ते मला सांगत नाही आणि तिकडे सार्थक तसा वागतो. सार्थकलाही वाईट वाटतं, पण तोही मला काही शेअर करत नाही. तुम्हा दोघांना कळतंय का की तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात ते? तुम्ही दोघंही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात आणि मी तुम्हा दोघांना सगळ्या गोष्टी शेअर करते, पण तुम्ही तुम्ही दोघेही मला काहीही शेअर करत नाही, याचा मला त्रास होत आहे. आणि खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की मी त्या गोष्टीचे लायक नाही की तुम्ही मला काही गोष्टी सांगाव्यात, असंच मला वाटतंय आता. तेव्हा मग कल्याणी म्हणते की सुखदा, तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला वाटत नसेल ना की मला सांगावं, तर ठीक आहे, कदाचित मी त्याच्या लायक नसेन, असं म्हणून आता तिथून सुखदा निघून जाते. आणि आनंदीला त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ना, रूममध्ये असतात तेव्हा मालती येते आणि म्हणते की अहो चला जेवायला चला. तेव्हा मग अण्णा काहीच बोलत नाहीत. मग त्यावर मालती म्हणते की अहो असा बाकीचा कसलाही राग अण्णावर काढायचा नसतो, म्हणून जेवायला चला. तेव्हा मालतीला ते म्हणतात की कोणाचा राग कोणावर काढायचा हे काहीही कळत नाहीये, खरंच सगळं खूप अवघड होऊन बसलेलं आहे. तेव्हा मग आता मालती म्हणते की मला समजते तुमची अवस्था, पण प्लीज तुम्ही कधीही असा चुकीचा विचार करू नका. तेव्हा मग अण्णा म्हणतात की खरंच मला कळत नाही आहे की आपण जे सगळं समजून बसतो की हे सत्य असतं, की दुसरं जे समोर येतं ते सत्य असतं. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण सगळं जाणून असतो, पण नाही, असं काहीच नसतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्यापासून लपवून ठेवलेल्या असतात आणि जेव्हा ज्या गोष्टी समोर येतात तेव्हा त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. तेव्हा मग कधीकधी विचार पडतो की आपली मुलगी आहे की दुसरी कोणी आहे, कारण ही व्यक्ती आपल्यापासून इतकं कसं सत्य लपवून ठेवू शकते, असा विचार मनामध्ये येतो आणि मग हा सगळा गैरसमज व्हायला लागतो. मग आता त्यावर मालती म्हणते की कधी-कधी आपल्या बाबतीत असं होतंच ना, की आपण एखाद्या गोष्टीचा गैरसमज करतो, पण ती गोष्ट तशी नसते जी आपल्याला वाटते. म्हणूनच आपण एखाद्या समजाला गैरसमजामध्ये रुपांतर करून टाकतो आपल्या सोयीनुसार. म्हणूनच मला असं वाटतंय की आपण तसं करायला नको. तेव्हा अण्णा म्हणतात की नाही, हा गैरसमज नाही आहे, हे सत्य आहे. तेव्हा मग मालती म्हणते की हे बघा, कधी-कधी ना आपण शांत राहायचं असतं. थोडा वेळ जाऊ द्यायचा. कसं आहे ना, पाणी गढूळ असतं, तर त्या गढूळ पाण्याला शांत व्हायला थोडा काळ जातो. थोड्या कालांतराने ते पाणी अगदी खाली व्यवस्थित साचून राहतं. जो गाळ असतो तो खाली जातो आणि वरचं पाणी अगदी नितळ स्वच्छ होतो. तसाच प्रकार असतो. म्हणूनच आपण शांत राहायचं आणि थोडा वेळ द्यायचा. त्यावर आता अण्णा म्हणतात की मला तरी वाटत नाहीये हे कधी स्वच्छ होऊ शकेल, कारण ही आपलीच मुलगी आहे की नाही हा मला प्रश्न पडायला लागला आहे. इतका महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला तिने, पण तिला आपल्याला निदान कळवावंसंही वाटलं नाही, याचं वाईट जास्त वाटत आहे मला. तितक्यातच आता आनंदीचा फोन येतो. तेव्हा मग आता मालती म्हणते की घ्या, तुमच्या लेकीचाच फोन आला आहे. बघा तिलाही करमत नसेल, घ्या फोन आणि आता बोला तिच्याशी आणि सगळे काही तुमच्या मनातले गैरसमज आहेत ते दूर करून टाका. मात्र आनंदीचा फोन ते उचलत नाहीत, कट करून टाकतात. तेव्हा मालती म्हणते की असं का केलंत? तिला फोन केला तर तुम्ही घ्यायचा ना, बोलायचं ना तिच्याशी, सगळं काही क्लिअर करायचं ना. तेव्हा अण्णा म्हणतात की नाही, मला काहीही क्लिअर करायचं नाही, मला या विषयावर कोणाशीच काही बोलायचं नाही, असं अण्णा म्हणतात. मालिकेचा भाग 1 इथेच संपत आहे. मालिकेचा भाग 2 थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.